नमस्कार, मी साक्षीकीर. आपण पाहतात भारत 24 तास. श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ मुंबई आयोजित 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्या दिनानिमित्त काल सायंकाळी दादर येथील श्री छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे आद्य मराठी नाटककार शहाजीराजे व्यंकोजीराजे भोसले यांच्या तपकिरीचे अनावरण विद्यमान प्रिन्स शिवाजीराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर आदित्य थिएटर निर्मित शिवस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ल्यांची शाहिरी नाट्य स्वराजगड हा कार्यक्रम श्री छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर दादर येथे करण्यात आला. दरम्यान या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार पासलकर यांनी. पाहूयात. शुराभमंदी शुराची गाथा वाचे मी बावळा अन कांदान भाकर खाऊन लढला शिवाचा मावळा. असा होणार नाही कोणी, असा झालाच नाही कोणी जगिया गुणी जी. छत्रपती शिवाजी महाराज ट्रस्टच्या वतीने आज आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त काय सांगू शकतो? हे खूप काय म्हणूया आपण, सर्वप्रथम मी सर्व या महाराष्ट्राच्या जनतेला, या भारताच्या जनतेला 350वा शिवराज्याभिषेक दिवस आहे आणि हा सगळ्यांना आपल्यासाठी खूप मोठा अभिमानाचा आणि त्यात स्वराज्यगड गडांबद्दलची माहिती आणि या सगळ्याबद्दलची आपल्या एकंदरीत महाराष्ट्राच्या काय म्हणूया सांस्कृतिक वारशाची ही माहिती आणि आज कार्यक्रम घडतो आहे शासनाच्या बरोबर ना, शासनाच्या निमित्ताने हा पूर्ण हा सरंजाम आहे. तर खूप आनंद होतो आहे आणि आम्ही त्याच्यात गायलोत सगळे. खूप एक जवळजवळ 9-10 गायक आहेत आणि खूप सुंदर. आम्हालाही खूप अभिमान वाटतो की आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वेळोवेळी पुन्हा पुन्हा मला त्यांचा जयघोष करायला मिळतो आणि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला पुन्हा एकदा मला गाता येतं आहे, त्याचा अभिमान वाटतो. बरेच कार्यक्रम होणार आहेत यावर्षी. त्यातला हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे 3.5 वर्षाचा राज्याभिषेकाचा. त्याचं कारण राज्याभिषेक हा फक्त इम्पॉर्टंट नाही, पण राज्य झाल्यानंतर राज्य कसं चाललं होतं, शिवाजी महाराजांनी कसं चाललं होतं ते आपल्या राजकारण्यांनासुद्धा कळलं पाहिजे आणि आपल्या समाजाला तर निश्चित कळलं पाहिजे.